जय भारत मित्रांनो, मी मंगेश सोनवणे. मर्जीच्या मेरे अधिकार मेरी जिम्मेदारी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपल्याला कल्पना आहेच, आपल्या मर्जी संघटनेमार्फत आपण विविध मान्यवरांना बोलावत असतो आणि हे कायदे क्षेत्रातील तज्ज्ञ विविध कायदेविषयक मार्गदर्शन करत असतात. तर आज आपल्यासोबत एक नामवंत वकील आणि मर्जी संघटनेच्या सल्लागार ॲडव्होकेट तृप्ती कदम मॅडम आलेल्या आहेत आणि त्या आपल्याला कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 या विषयावरती मार्गदर्शन करणार आहे. तर आपला अधिक वेळ न घेता मी आजच्या मान्यवर पाहुण्या जे आहेत माननीय तृप्ती कदम मॅडम यांना विनंती करेन की डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005 या विषयावरती आपण मार्गदर्शन करावं. धन्यवाद सर. डोमेस्टिक व्हायलन्स हा कायदा येण्यामागचं कारण हे की आपल्या ज्या एक्झिस्टिंग जो IPC होता त्याच्यामध्ये काही कमतरता होत्या, ज्याच्यामध्ये महिलांना स्वतःच्या वर होणाऱ्या अत्याचारासाठी दाद मागायला प्रॉपर अशी कलम त्याच्यामध्ये नव्हती आणि त्याच्यामध्ये असं स्पेसिफिकेशन नव्हतं. या कारणामुळे हा स्पेशल कायदा, हा विशेष कायदा बनवण्यात आला, ज्याच्यामध्ये फक्त महिला नाही तर एका छताखाली राहणारे, मग ते वृद्ध असू दे, महिला असू दे किंवा मुलं असू दे, हे कोणीही या कायद्या अंतर्गत त्यांच्यावर जर घरामध्ये कुठल्याही पद्धतीचा हिंसाचार होत असेल, मग तो शारीरिक असू दे, मानसिक असू दे, आर्थिक असू दे, हा कुठलाही जर त्यांचा छळ होत असेल त्या छताखाली त्यांच्याच जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्या कडून, तर ते या कायद्याअंतर्गत कोर्टाकडे जाऊन त्याची दाद मागू शकतात किंवा त्याच्यासाठी न्याय मागू शकतात. ही तरतूद याच्यामध्ये स्पेसिफिकली केलेली आहे. तर त्यामुळे या कायद्याचं एक विशेष जे आहे ते हे आहे की याच्यामध्ये महिला पण इन्क्लूड आहेत, याच्यामध्ये 60 वर्षाच्या वरच्या, मग ती स्त्री असू दे पुरुष असू दे, हे त्याच्यामधून आपल्याला जो छळ होत असेल त्याच्यापासून सुटका मिळण्यासाठी दाद मागू शकतात. आणि जी लहान आहेत, मुलं मायनर आहेत, त्यांचा पण छळ, कारण की घरामध्ये आपण जेव्हा 4 भिंती असतात त्या दरवाजा मागे कोणाला काय त्रास होतोय हा बाहेरच्या माणसांना समजत नाही, आणि घरामध्ये असलेल्या त्या व्यक्तीला जर तो त्रास सतत होत राहिला तर त्याचे दुष्परिणाम वेगळे होऊ शकतात पुढे जाऊन. म्हणजे त्या मुलं असतील तर त्यांच्यावरती त्याचा मानसिक परिणाम, त्यांच्या शैक्षणिक, त्यांच्या प्रगतीवर परिणाम, असे बरेचसे विषय ह्याच्यामध्ये, अँगल्स याच्यामध्ये बघितले गेलेले आहेत. आणि म्हणून जे आहे की याची तरतूद तशी केलेली आहे. त्यामुळे जेव्हा आपण म्हणतो की या कायद्याअंतर्गत कोण दाद मागू शकतं, तर एका छताखाली राहणारे जे फॅमिली मेंबर्स आहेत, ज्याच्यामध्ये स्त्री असेल, पुरुष म्हणजे 60 वर्षापेक्षा जास्त वयाचे स्त्री पुरुष, म्हणजे जनरली आई वडील असतात जे, आणि 18 वर्षाखालील जे मायनर आहेत ते सुद्धा याच्यामध्ये दाद मागू शकतात. हिंसाचाराची कायदेशीर व्याख्या काय आहे आणि हिंसाचाराचे प्रकार किती आहेत? हिंसाचाराचे प्रकार जे आहेत ते आहेत, एक तर आहे शारीरिक छळ आहे. शारीरिक छळामध्ये जसं मारहाण आहे, त्याच्यानंतर जर त्यांना जेवण देत नसेल, घरामध्ये मुद्दामून एखाद्याला काहीतरी त्रास देण्यासाठी उपाशी ठेवणं आहे. मी एक एक्झाम्पल देते की माझ्याकडे एक केस आली होती ज्याच्यामध्ये त्या महिलेला, ती महिला भाजी विक्रेता होती आणि दिवसभर ती भाजी विकण्यासाठी तिच्या त्या गाडीवर असायची. सकाळी जाताना ती जेवण बनवून जायची, रात्री आल्यानंतर तिच्याकडे तेवढा वेळ नसायचा पुन्हा जेवण, मग ते सकाळचं जेवण आपलं ती गरम करून खाणं वगैरे किंवा त्यावेळी जे गरजेचं आहे ते बनवायचं. तर त्या मधल्या वेळेमध्ये जर तिचा नवरा, तो तिला फक्त तो छळ व्हावा, म्हणजे तिला त्रास व्हावा म्हणून तो त्याच्यामध्ये पाणी ओतून ठेवायचं त्या जेवणामध्ये. अच्छा. तर म्हणजे तिने बनवलेल्या जेवणाला तिला जेवायला ती मुकली पाहिजे किंवा त्या वेळेला तिला ते जेवण मिळालं नाही पाहिजे, हा एक हिंसाचाराचाच भाग आहे. अगदी अगदी. तर अशा पद्धतीने म्हणजे हे वेगवेगळे छळ असू शकतात. तर ह्याच्यामध्ये हा शारीरिक छळ आला, मानसिक छळ आला. मानसिक छळामध्ये तुम्ही एखाद्याला
इग्नोर करत राहणं, एखाद्याच्या म्हणजे त्याच्या ज्या गरजा आहेत, बेसिक गरजा आहेत, त्या समजा तुम्ही पूर्ण करत नाही आहात, त्यातला जो कमवणारा व्यक्ती आहे किंवा घरातली ती व्यक्ती आहे तिला कॉर्नर करतात म्हणजे एकटं पाडलं जातं, सतत तिच्याशी भांडलं जात असेल किंवा तिच्या चारित्र्यावरती काही संशय घेऊन बोललं जात असेल, घराबाहेर पडलं जाऊ देत, डिपेंड करतं काय कुठल्या पद्धतीचा असू शकतो. तर हा मानसिक छळ सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. त्याच पद्धतीने आर्थिक छळ म्हणजे तिला कोणत्याही पद्धतीची आर्थिक तरतूद करू न देणं किंवा तिची स्वतःची जर काही इन्कम असेल तर ती काढून घेणं तिच्याकडून, तिला तिचे आर्थिक निर्णय घेऊ न देणं, हा सुद्धा आर्थिक छळामध्ये येतो. जसं की आपण आता म्हटलं की आर्थिक छळ ही एखादी स्त्री आहे आणि तिची इच्छा आहे की तिला नोकरी करायची आहे, बरोबर, परंतु तिला नोकरी करू न देणं, तो प्रतिबंध करणं हा हिंसाचाराचा भाग आहे का? हो नक्कीच. किंवा एखादी स्त्री आहे तिची काहीतरी जमा पुंजी आहे, काही पैसे आहेत आणि ते पैसे तिच्या न कळत काढून घेणं, बरोबर, हा हिंसाचाराचा प्रकार आहे का? हो. अच्छा, आणखीन काय काय प्रकार असू शकतो हिंसाचाराचा? याच्यामध्ये जे स्पेसिफाय केलेले आहेत याच्यामध्ये, तो तर एक आहे शारीरिक आहे, मानसिक आहे, आर्थिक आहे, हे महत्वाचे आहेत आणि ह्याचे वेगवेगळे पैलू आहेत, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने हे केले जातात. तर ते अँगल समजून घेऊन त्या फ्रेम मध्ये ते बसवून सांगणं हे त्यावेळी जास्त महत्वाचं. आता मॅडम जर समजा की एखादा महिला आहे आणि तिला तिच्या आई वडिलांना भेटायचं आहे किंवा तिचा भाऊ आहे, ती प्रिय व्यक्ती आहेत कुटुंबातली तिच्या माहेरची, परंतु त्यांना भेटण्यास प्रतिबंध करणं की कॉल करू नका, हा सुद्धा मानसिक छळ म्हणून कन्सिडर केला जातो. याला मानसिक छळ म्हणून आपण त्याच्यामध्ये म्हणजे त्या कायद्या अंतर्गत गृहीत धरलं जातं. त्याच्यामध्ये तुम्ही जसे मगाशी म्हटलात की बालक असो किंवा पुरुष असो किंवा वरिष्ठ नागरिक असो, वरिष्ठ नागरिकांमधले पुरुष, पण हे पुरुष जे आहेत त्यांच्यासाठी एक वरिष्ठ नागरिकांचा वेगळा भरण पोषण जो कायदा आहे तो असताना मग हे डीव्ही मध्ये त्याला इन्क्लूड करण्याचं कारण काय? कारण की याची संज्ञा जी दिलेली आहे, कन्सेप्ट जी आहे ती हे आहे की एका छताखाली राहणारी माणसं, अच्छा, एका छताखाली एक फॅमिली म्हणून जी लोक राहत आहेत त्यांना जर एकमेकांपासून काही छळ होत असेल तर या अंतर्गत ते त्याची दाद मागू शकतात. जसं की आपण मगाशी म्हटलात की एखादी व्यक्ती आहे, पीडित महिला आहे, तर ती स्थानिक न्यायालयामध्ये दाद मागू शकते, परंतु एखादी स्त्री आहे की आर्थिकदृष्ट्या ती म्हणजे सक्षम नाही, तर अशा स्त्रीने काय करावं? आर्थिकदृष्ट्या सक्षम नसेल तर एकतर या कायद्या अंतर्गत पण तिला पोटगी मागण्याचा हक्क आहे आणि त्या व्यतिरिक्त CRPC 125 अंतर्गत जो मेंटेनन्स खावटीसाठी जो ती अर्ज करू शकते त्या अंतर्गतही ती आर्थिक तिला जे म्हणजे तिचा जो हक्क आहे तो मिळवण्यासाठी ती याच्यातून. माझा मॅडम प्रश्न असा होता की आता जी एखादी व्यक्ती ती वकिलाची फीस देऊ शकते, परंतु जी व्यक्ती वकिलाची फीस देऊ शकत नाही, तर अशी काही प्रशासनिक यंत्रणा आहे का की त्या यंत्रणेला ती अप्रोच होऊन त्या पद्धतीने ती कायदेशीर मदत घेऊ शकते? तशी जी यंत्रणा आहे ती कोर्टामध्ये लीगल एड असतं. अच्छा, लीगल एडला, कारण की बऱ्याच वेळा डोमेस्टिक व्हायलन्सच्या ह्या केसेस असतात याच्यामध्ये महिलांकडे आर्थिकदृष्ट्या त्या सबल नसतात, त्याच्यामुळे त्यांचे मॅटर जे आहेत ते चालवण्यासाठी, कारण की डीव्ही ही जरी क्रिमिनल त्याला हे दिलेला असला म्हणजे दर्जा दिलेला असला, क्रिमिनल ऍक्ट जरी तो असला तरीही तो चालवला जो जातो तो क्रिमिनल म्हणजे ऍज अ क्रिमिनल म्हणून त्याला बघितलं नाही, प्रोसिडिंग किंवा त्यातला जो रिस्पॉन्डेंट असतो त्याला क्रिमिनल म्हणून बघितलं जात नाही, कारण की तो घरगुती हिंसाचाराचा विषय आहे. दोघांनाही कदाचित पुढे जाऊन एकत्र राहण्याचा पण विषय येतो, तर ते पुढचे जाऊन जे त्यांचे संबंध आहेत ते बिघडू नये याची काळजी याच्यामध्ये घेतली जाते, म्हणून त्याला क्रिमिनल म्हणून तसं त्याला कन्सिडर केलं जात नाही. आपण जसं मगाशी म्हटलात की जी महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही तर त्यांच्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आहे. बरं, तर हे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आहे ते मोफत वकील देतात का त्यांना? हो. अच्छा, त्यांना मोफत वकील असतात. अच्छा, त्यांना कोणतेही शुल्क आकारलं जात नाही? शुल्क पूर्णपणे ती केस न्यायालयामध्ये खटला दाखल होऊन मदत असते की कसं काय मदत असते? पूर्ण खटला संपेपर्यंत त्यांना ती मदत असते. अच्छा, तर मुंबईमध्ये असे कोणतं ठिकाण आहे की जिथे हे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचं कार्यालय आहे? याच्यामध्ये आपल्या हायकोर्टला पण त्यांचे हे बसतात, जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांच्या अंतर्गत पण तिथे चालतात. आणि तुम्ही तसं जर हे कराल तर प्रत्येक कोर्टामध्ये तुम्ही जाऊन जर अप्रोच कराल तर लीगल एड तिथे एक सेल हा अवेलेबल असतो, तर तुम्ही तिकडे जाऊनही अप्रोच करून ते घेऊ शकता.
अच्छा मॅडम, दुसरं एक मला एक विचारायचं होतं की महिला आणि बालकल्याण विभाग जो आहे त्यांच्या अंतर्गत काहीतरी प्रोटेक्शन ऑफिसर नावाचं काहीतरी पद बरोबर, याच्यामध्ये पण ती तरतूद आहे. डोमेस्टिक व्हायलन्स हा जो ऍक्ट आहे याच्यामध्ये जेव्हा एखादा अर्ज दाखल होतो कोर्टामध्ये, तो अर्ज दाखल केल्यानंतर जर त्या महिलेला शारीरिक किंवा तिच्या जीवाला जर काही हानी असेल तर तिच्यासाठी एक प्रोटेक्शन ऑफिसर जे याच्या अंतर्गत अपॉइंट केलेले आहेत, प्रोबेशन ऑफिसर आहेत, प्रोटेक्शन ऑफिसर आहेत, ते जे आहेत ते एकतर पहिलं जाऊन त्याचा हे करतात, स्टडी करतात त्या विषयाचा, की आलेला अर्ज जो आहे त्याच्यामध्ये जी केस आहे ती ऍक्च्युअल त्याचा रिपोर्ट त्यांच्यातर्फे गेल्यानंतर मग ही पुढे जी आहे ती केस प्रोसेस होते. तर त्यामुळे जर प्रोटेक्शन त्या महिलेला जर शारीरिक तिला त्रास खूप जास्त असेल किंवा तिच्या जीविताला हानी असेल तर अशा वेळी प्रोटेक्शन ऑफिसर जो आहे त्याला अप्रोच करून प्रोटेक्शन ऑफिसर तिला तात्पुरता निवारा याची तरतूद त्याच्यामध्ये आहे. म्हणजे आपल्याला हे म्हणायचं का की जे वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये जे वन स्टॉप सेंटर असतं तेच वन स्टॉप सेंटर हा एक त्याचा भाग आहे. म्हणजे गव्हर्नमेंटने त्याच्या एक असं ठिकाण निर्माण केलंय की जिथे, कारण कसं होतं बऱ्याच वेळा जेव्हा शारीरिक हिंसाचार होतो तर महिलेला काय होतं, ती पहिली जाते दवाखान्यात जाते, एखाद्या जवळच्या दवाखान्यात गेली मग तो म्हणतो की अरे ही पोलीस केस आहे, मग तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जा, मग ती तिकडे जाणार, मग गव्हर्नमेंट हॉस्पिटलवाले बोलतील पहिले FIR करा, मग ती पुन्हा पोलीस स्टेशनला जाणार. हा जो तिचा फरफट आहे, जी तिची शारीरिक मानसिक आणि ह्या सगळ्यामध्ये तिचं होणारं जे खच्चीकरण आहे, मानसिक खच्चीकरण, ते कमी व्हावं, तिला योग्य वेळी जो न्याय मिळणं गरजेचं आहे किंवा त्यावेळी तिला जी उपाययोजना करणं गरजेचं आहे ते मिळावं म्हणून वन स्टॉप सेंटर जे आहे याची रचना केलेली आहे, जेणेकरून एकाच ठिकाणी तिला या सगळ्या गोष्टींची मदत मिळावी. मग ती हेल्थ असेल, पोलिसांची मदत असेल किंवा कायदेशीर मदत लागणार असेल तर ती, अशा सगळ्या पद्धतीच्या मदती तिला त्या एकाच ठिकाणी मिळाव्यात म्हणून वन स्टॉप सेंटरची रचना केलेली आहे. एकाच छताखाली ते समुपदेशनापासून ते कायदेशीर मदतीपर्यंत सगळे प्रोसेस तिथे होते, होऊ शकते. अच्छा मॅडम, मगाशी आपण जे सुरुवातीच्या चर्चेत आपण म्हटलं की IPC मध्ये प्रोव्हिजन आहे, आता जे BNS पूर्वीचं इंडियन पिनल कोड, बरोबर, तर त्याच्यामध्ये समजा की महिलेसोबत क्रूरतेने वागणं किंवा हुंड्याचा प्रतिबंधक एक स्वतंत्र कायदा आहे आणि IPC मध्ये वेगवेगळे सेक्शन्स आहेत. असे असताना देखील जे आहे असं का म्हणजे आवश्यकता होती की डोमेस्टिक व्हायलन्स हा नवीन ऍक्ट निर्माण करायला पाहिजे? याचं कारण हे आहे की IPC जेव्हा बनवला गेला, हा इंग्रजांच्या काळामध्ये बनवला गेलेला कायदा, त्यावेळी आपल्याकडे महिलांचं बाहेर कामाला जाण्याचं प्रमाण म्हणा किंवा जो हिंसाचाराला बघण्याचा दृष्टिकोन जो होता हा वेगळा होता. पुरुष प्रधान संस्कृतीप्रमाणे त्यावेळी ज्या गोष्टी योग्य होत्या त्या पद्धतीने ते कायदे बनवले गेलेले होते. पण जसजसं काळ बदलत गेला, जसजसं सिच्युएशन बदलत गेल्या, परिस्थिती बदलत गेली, त्यानुसार त्या परिस्थितीला अनुषंगून म्हणून त्या महिलेवरती होणाऱ्या अत्याचाराचा प्रकार बदलत गेला. म्हणजे पूर्वी घरामध्ये स्त्री काय कामाला बाहेर जात नव्हती, जसं तुम्ही म्हणालात की आर्थिक स्वातंत्र्य जेव्हा नसतं, मग आर्थिक स्वातंत्र्य ह्याचा विचार पूर्वीच्या स्त्रियांना तो नव्हताच, कारण की त्या डिपेंडंट होत्या. आताच्या काळामध्ये जेव्हा स्त्री बाहेर जाऊन कमावून आणून घरी जर तिला तो आर्थिक स्वातंत्र्य नसेल, आर्थिक निर्णय घेण्याचं तिच्याकडे जर ते स्वातंत्र्य नसेल, तर मग हा आर्थिक छळवणुकीचा एक भाग आहे. तर ही परिस्थिती बदलली आहे. मग या परिस्थितीनुसार मग तसा त्याला अनुसरून कायदा पण असला पाहिजे. या विषयांना लक्षात घेऊन मग तो स्टडी झाला आणि त्याच्यामधून असं दिसलं की असा एक वेगळा कायदा असणं गरजेचं आहे, ज्याच्यामधून महिलांना एकतर त्यांना सेंटर ठेवून त्यांच्या म्हणजे विमेन सेंट्रिक असा हा कायदा त्यामुळे बनवण्यात आला की त्यांच्या बदललेल्या परिस्थिती, त्यांच्या आताच्या काळाला अनुसरून ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केल्या गेलेल्या. म्हणजे स्त्रीला केंद्रित करून त्या पद्धतीचा हा नवीन कायदा इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे. बरोबर मॅडम, आपण एक लॉयर म्हणून गेले अनेक वर्ष प्रॅक्टिस करतायत, दिवाणी प्रकरणं हाताळतायत, कौटुंबिक प्रकरणं हाताळतायत, फौजदारी प्रकरणं हाताळतायत. तर पूर्वीचे एकंदरीत जे काही प्रकरणं होती म्हणजे त्या प्रकरणांची संख्या आणि आताची जी प्रकरणांची संख्या आहे, स्पेशली महिलांच्या बाबतीत किंवा कौटुंबिक हिंसाचाराच्या बाबतीत, तर ह्या प्रकरणामध्ये वाढ झाली की काय झालं, कमी झाले, काय सांगाल आपण? कसं आहे, ज्यावेळी पूर्वी कायदाच नव्हता त्यावेळी त्याची दाद मागायला जाण्याची एक तर हिंमत,
कारण की जसं मी म्हटलं, आपली पुरुष प्रधान संस्कृती आहे. पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये महिलांनी चौकटी बाहेर जाऊन स्वतःसाठी काहीतरी विचार करणं ही खूप मोठी गोष्ट झाली. अशा परिस्थितीमध्ये जाऊन स्वतःसाठी कायदेशीर काहीतरी हक्क आपले मागणं ही त्याच्याही पुढची गोष्ट आहे. पण मुळात कसं आहे, आपल्या समाजामध्ये मुलींची, महिलांची ज्या पद्धतीने त्यांच्यावरती संस्कार होतात किंवा ज्या पद्धतीने त्यांचं अपब्रिंगिंग, वाढ होते, त्याच्यामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये या गोष्टी भरवल्या जातात. पण जसजसं असं बघण्यात आलंय की काय आहे, शेवटी ज्यावेळी तुमच्याकडे आर्थिक स्वातंत्र्य येणार तेव्हा तुम्ही काही निर्णय घेऊ शकता, तुमची निर्णय क्षमता वाढते. तुम्ही जेव्हा आर्थिकदृष्ट्या जेव्हा तुम्ही इंडिपेंडेंट होता किंवा सक्षम होता, त्यावेळी तुमची ती कॅपॅसिटी वाढते की तुम्ही स्वतःसाठी निर्णय घेऊ शकता. तर पूर्वी कसं होतं, जेव्हा डिपेंडेंट असतं तेव्हा माणूस विचार नाही करत की बाबा मी माझ्यासाठी काहीतरी जाऊन पुढे एखादं पाऊल उचलून स्वतःसाठी माझ्या हक्काची मागणी करावी. हे होत नाही. पण हे केव्हा होऊ शकतं, जेव्हा या पद्धतीने तिला तसा सपोर्ट असेल. आणि हा जो कायदा आहे हा एक सपोर्टचाच भाग आहे की ज्याच्यामध्ये महिलांना पूर्णपणे, म्हणजे याच्यामध्ये एक तरतूद ही आहे की जेव्हा हा अर्ज जेव्हा दाखल होतो, तर हा दाखल झाल्यानंतर त्याच्यासोबत शेड्यूल 5 जे आहे तो एक अर्ज आहे इंटरिम मेंटेनन्सचा, म्हणजे तात्पुरत्या पोटगी, अंतरिम, त्याला इंग्लिशमध्ये इंटरिम मेंटेनन्स आपण म्हणतो. तर अंतरिम पोटगी जी आहे ती लागू होण्यासाठीचा अर्ज असतो. तर त्याच्यामधून ज्यावेळी तो म्हणजे त्याच्यावरती निर्णय होतो, त्या निर्णयामधून त्या स्त्रीला ज्या दिवसापासून तिने अर्ज दाखल केलाय त्यापासून तो निर्णय, म्हणजे त्या अर्जाचा निर्णय येईपर्यंत तिला दर महिन्याला एक विशिष्ट रक्कम ही द्यावी लागते जे रिस्पॉन्डंट आहे त्यांनी. तर ही जी तरतूद आहे याच्यामुळे तिला एक सपोर्टच मिळालेला आहे की ज्याच्यामुळे ती तिच्या, म्हणजे हा कायदेशीर तिचा लढा पण ती लढू शकते. आणि प्लस तिचं जे काही म्हणजे या सगळ्यामध्ये जर तिची काही आर्थिक छळवणूक होत असेल किंवा तिला तो आर्थिक सपोर्ट मिळत नसेल तर तिला हा त्याच्यातून तो मिळू शकतो. म्हणजे स्वतःसाठी कायदेशीर लढाई करतानाच तिला तो आर्थिक सपोर्ट मिळतो. कारण की आर्थिक सपोर्ट हा कुठल्याही गोष्टीमध्ये फार महत्वाचा ठरतो. म्हणजे आपलं असं म्हणणं आहे की या कायद्यामुळे स्त्री ही आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ लागली, असं आपलं म्हणणं आहे की होऊ शकते. आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं हा प्रत्येक व्यक्तीवरती डिपेंड करतं. कारण की अशाही स्त्रिया माझ्या नजरेत आहेत की म्हणजे या सगळ्यातून जाऊनही शेवटी कसं आहे की तुम्हाला जोपर्यंत तुम्ही स्वतःची कमाई स्वतः करून त्या मिळालेल्या पैशाचं म्हणजे त्याचं हे कसं करायचं, म्हणजे ते खर्च कसा करायचा, नियोजन कसं करायचं, हे जोपर्यंत तुम्ही ठरवत नाही तोपर्यंत तुम्हाला आर्थिक सक्षमीकरण तुमचं होत नाही. अगदी अगदी. तर हे होण्यासाठी म्हणून जर तुम्हाला आपण तसं बघतोय तर तो विषय पूर्णपणे वेगळा येतो. पण कायदेशीर कुठेतरी जाऊन स्वतःसाठी कायदेशीर लढाई लढणं ही पण खूप मोठी गोष्ट असते. तर ते एक मानसिक बळ जे आहे माझ्या मूळ प्रश्नावर येतोय. माझा प्रश्न असा होता की आपण गेली अनेक वर्ष जे आहे न्यायालयीन लढाई लढताय, तर आता जे स्त्रियांचे जे या तक्रारींचे जे प्रमाण आहे ते वाढलेलं आहे. त्याचं काय कारण असू शकतं वाढण्यामागचं? त्याचं कारण हेच आहे की एकतर बऱ्याचशा स्त्रिया ह्या आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेले आहेत. म्हणजे न्यायालयाने त्यांना जे अंतरिम खर्च दिलाय म्हणून नाही, त्या स्वतः पण कमवतायत. अच्छा. त्या स्वतःच्या नोकरी धंदा करत आहेत, काही ना काहीतरी काम करत आहेत. आणि ज्यांना ते नाही त्यांच्यासाठी तो सपोर्ट म्हणून आहे. पण ज्या ऑलरेडी काम करत आहेत त्यांना तो एक कॉन्फिडन्स आहे की मी काय कोणावर डिपेंडंट नाहीये आणि त्या डिपेंडन्सीमुळे मी घाबरून त्याच्या खाली त्याचा छळ सहन करत बसण्याची आवश्यकता नाही. हा जो विश्वास तिला जो मिळालाय तो या कायद्यामुळे मिळालेला आहे. अगदी. जसं की मॅडम आपण म्हटलं की एकतर त्यांना ज्या ड्युरेशन मध्ये ही केस सुरू असते आणि खटला अंतिम निर्णयापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्या स्त्रीला तो अंतरिम खर्च जो आहे तो माननीय न्यायालय त्या पद्धतीने त्या रिस्पॉन्डंटला जे आहे आदेश देतात. हा एक सकारात्मक भाग झाला. आणखीन ह्या कायद्याचा आणखीन काय सकारात्मक भाग आहे ज्याचा फायदा ह्या पीडिता महिलेला होतो? सकारात्मक भाग एक आहे, जसं मी म्हटलं की समजा एखाद्या महिलेला जीविताची काहीतरी हानी असेल किंवा शारीरिक तिला खूप त्रास होतोय, त्या घरामध्ये छळ होतोय, त्या घरामध्ये राहणं अशक्य आहे, तर अशा वेळी तिला निवाऱ्याची सोय जी आहे
ती या कायद्याअंतर्गत केलेली आहे. तिला तो तात्पुरता निवारा की जिथे ती स्वतःला सुरक्षित ठेवू शकते, त्या प्रोटेक्शन ऑफिसर जे आहेत हे त्यासाठी अपॉइंट केलेले आहेत की त्यांच्यासाठी ही हे करून देणं, तरतूद करून देणं. मग बऱ्याचशे महिलाश्रम असतात जे महिला आणि बाल कल्याण अंतर्गत चालवले जातात, तर ते सगळे हे रजिस्टर असतात गव्हर्नमेंटकडे आणि ज्यावेळी जिथे म्हणजे जागा उपलब्ध आहे अशा ठिकाणी त्याची राहण्याची तरतूद त्यावेळी केली जाऊ शकते. तर एक हा आहे की ज्याच्यामुळे म्हणजे असं नको व्हायला की एखादी महिला गेली, समजा पोलीस स्टेशन पर्यंत गेली, तिने तक्रार केली आणि घरी येऊन पुन्हा तिला तोच छळ सहन करून, असे बऱ्याचशा केसेस झालेल्या आहेत की त्याच्यामध्ये रागाच्या भरात तिला तिच्या जीविताला ती हानी झालेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ही एक म्हणजे एक चांगली हा भाग झाला की एक कुठेतरी शेल्टर प्रोव्हाइड करणं. बरोबर. पण ती स्त्री डीवीची केस सुरू असताना ती स्वतःच्या घरात राहू शकते का? हो हो, नक्कीच नक्कीच. ती त्या स्वतःच्या घरामध्ये राहण्याचा तिला पूर्ण अधिकार आहे. तिला ते घर सोडून जाण्याची आवश्यकता नाही. पण जसं मी म्हटलं की त्या घरामध्ये राहून जर तिला जीविताची हानी आहे तर अशा ठिकाणी राहण्यापेक्षा तिला तो जो पर्यायी काहीतरी निवारा देणं आवश्यक आहे. याच्यामध्ये ही तरतूद आहे की जर तसं असेल, ती त्या घरामध्ये राहू शकत नसेल तर तिला पर्यायी म्हणजे दुसरा एखादा रूम भाड्याने घेऊन देणं वगैरे आहे, याची पण मागणी ती त्या अर्जामध्ये ती करू शकते. त्या अर्जामध्ये करू शकते. जसं की आपण म्हटलं की हे काही फौजदारी प्रकरण नाही किंवा फौजदारी प्रक्रिया होत नसते, परंतु ज्यावेळेस एखादा रिस्पॉन्डंट आहे आणि तो जे माननीय न्यायालयाने ठरवलेली जे काही तिला खावटी जर तो देत नसेल तर त्या अशा परिस्थितीत काय होतं? म्हणजे त्याच्यामध्ये पण ती तरतूद केलेली आहे. असं बऱ्याच वेळा होतं की ऑर्डर पास होते, निर्णय दिला जातो की अमुक अमुक एवढी रक्कम महिलेला दर महिन्याला देण्यात यावी आणि ती दिली जात नाही. तर अशा वेळी त्याच्यामध्ये जेव्हा हा अर्ज दाखल होतो तेव्हा दोन्ही पार्टीला, म्हणजे अर्जदार आहे आणि जे सामनेवाला आहे, त्या दोघांनाही आपली ऍसेट आणि लायबिलिटी याचं एक ऍफिडेव्हिट द्यावं लागतं, प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं. ऍसेट म्हणजे तुमच्याकडे काय संपत्ती आहे किंवा तुमच्याकडे काय सोर्सेस आहेत ते सांगायचं, आणि लायबिलिटी म्हणजे तुमच्यावर काय काय जबाबदाऱ्या आहेत हे त्याच्यामध्ये आपण लिहून देतो आणि त्या अनुषंगाने तुमची एकूण इन्कम काय आहे ही समजली जाते आणि त्याला अनुसरून जो आहे तो म्हणजे जी पोटगी आहे, तात्पुरती पोटगी आहे, ती त्याच्या म्हणजे रिलेव्हन्स मध्ये ती दिली जाते. बरं मॅडम, असं काय आहे का की एखादी स्त्री की समजा तिचं जे राहणीमान आहे उच्च राहणीमान आहे, तर त्यावेळेस तिची जी काही रक्कम ठरवली जाते तर तिच्या त्या राहणीमानावरती पण काही गोष्टी अवलंबून आहेत का? म्हणजे समजा एखादी स्त्रीला समजा पार्लरमध्ये जायचं असतं, महिन्यातून पार्लरमध्ये जाण्याची असेल एखादं आवड, किंवा एखादी स्त्री समजा कुठे जिमला वगैरे जात असेल किंवा काय अशा पद्धतीचं, तर ते त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट केलं जातं का? डोमेस्टिक व्हायलन्स अंतर्गत जेव्हा अर्ज होतो त्याच्यामध्ये अशी तरतूद नाहीये. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं बेसिक सर्व्हायव्हल जे महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं ज्या व्यक्तीकडून आपण ती डिमांड करतोय त्याची जी काय इन्कम आहे त्यावर त्या गोष्टी निर्भर करतात. आता एखाद्या व्यक्तीचं इन्कमच 10,000 असेल तर आपण त्याच्याकडून 20,000च्या पोटगीची अपेक्षा नाही करू शकत किंवा निर्णय तसा कोर्ट देऊही शकत नाही, कारण की त्या व्यक्तीची इन्कमच तेवढी नाही. तर त्याची जी इन्कम असते त्या इन्कमच्या अनुषंगाने त्याचे बाकीचे खर्च त्याला असतात, त्याच्या पण लायबिलिटी असतात. त्याला ते बाकीची घरातली लोक असू शकतात, त्याचे आई वडील असू शकतात, त्यांना पण सांभाळायचं असतं. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून ती ठरवली जाते. अच्छा, आपण मर्जी संघटनेच्या सल्लागार आहात, गेले 4 वर्ष आपण संघटनेसोबत जोडलेले आहात आणि आपल्या संघटनेच्या ऍक्टिव्हिटी आपण जवळून पाहताय, अनुभवताय, आपण जे काही प्रकरण हाताळतो. नुकतंच आपण मर्जी संघटनेमार्फत बेअरफूट लॉयर नावाचं प्रशिक्षण सुरू केलेलं आहे आणि आपण नियमितच आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करत आहात. तर ह्या प्रशिक्षणाविषयी काय सांगाल? बेअरफूट लॉयर या प्रशिक्षणाविषयी. या प्रशिक्षणाविषयी सांगताना मी असं म्हणेन की अशा पद्धतीचे प्रशिक्षण हे वस्तीमध्ये झाले पाहिजे. कारण कायदा हा जसं आपलं रोजचं जीवनातलं आपण जसं जेवण आहे, आपला उपजीविका आहे किंवा आपली जी रुटीन आपण जे म्हणतो त्यातलाच भाग आहे. कारण की आपण कायद्यानेच बांधलेले असतो, कारण जे राज्य चालतं ते कायद्याअंतर्गतच चालतं आणि त्याबद्दलची माहिती प्रत्येकाला असणं हे गरजेचंच आहे. म्हणजे तो आपल्या शैक्षणिक भागामध्ये पण होता, पण त्याचा जो इन्फ्लुअन्स आहे किंवा तो ज्या पद्धतीने आपल्याला शिकवला गेला असेल किंवा त्याची रचना जी असेल त्याच्यामध्ये कुठेतरी
ती थोडीफार त्रुटी असू शकते किंवा तेवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळी प्रत्येक सिलेबसमध्ये शिकवला नाही जाणार की त्या शैक्षणिक काळामध्ये. पण ज्यांना एकतर म्हणजे बेअरफूट लॉयर जे प्रशिक्षण आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा वस्ती वस्तीमध्ये जे कार्यकर्ते काम करतात, ज्यांना खरंच समाजाबद्दल काहीतरी आपुलकी आहे, ज्यांना समाजासाठी काम करायचं आहे, समाजात ज्या अनुचित गोष्टी घडतात त्याच्या विरुद्ध आवाज उचलायचा आहे, तर अशा वेळी कायद्याची ही माहिती असणं हे अतिशय आवश्यक आहे. जितकी जास्त लोकांना कायद्याविषयी माहिती असणार तेवढा समाज हा सक्षम बनत जाणार. एक शेवटचा प्रश्न, कारण मॅडम गेले अनेक वर्षे आपण सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहात आणि आपण स्वतः मास्टर ऑफ सोशल वर्क ही जी आहे स्वतः डिग्री संपादित केलेली आहे. तर पूर्वीच्या महिला किंवा पूर्वीचं जे काही महिलांना त्रास वगैरे व्हायचा किंवा एकंदरीत त्यांचे जे तक्रारीचे प्रमाण कमी होतं आणि आता स्त्रियांचं ते प्रमाण वाढतंय आणि कधी कधी असंही होतं की एखादी चुकीच्या पद्धतीने तक्रार दाखल केली जाते, म्हणजे खोट्या तक्रारी केल्या जातात. तर असं एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपण कसं पाहिलं याच्याकडे? मी याच्याकडे अशा दृष्टीने बघते की खोट्या तक्रारी हा जो विषय आहे ना, हा ऍक्च्युली प्रत्येक वेळी खोटी तक्रार असेलच असं नसतं. अगदी. बऱ्याच वेळा ह्या तक्रारी ज्या आहेत या मागे घेतल्या जातात या विचाराने की माझा संसार चांगला चालू दे. मी तक्रार करणार, मी पोलीस स्टेशनला जाणार, मी कोर्टात जाणार, तिकडे जाऊन मी माझ्या घरातले संबंध बिघडवणार, हा विचार करून बऱ्याच वेळा महिला त्या प्रकरणातून माघार घेते. आणि ती माघार घेणं जे आहे ते बऱ्याच वेळा कन्सिडर केलं जातं की त्या खोट्या तक्रारी असतात. तर म्हणजे कसं आहे, शेवटी महिला जेव्हा आत्ता कुठेतरी जाऊन स्वतःला सबळ, स्वतःला सक्षम बनवतायत, त्या बनवत असताना जेव्हा त्यांना काही वाटचाली दिसतात तर त्याचा त्यांनी जर अवलंब केला किंवा त्या आत्मसात करून त्या पुढे जाऊ इच्छितात, तर अशा बऱ्याच वेळी ह्या बाकीच्या गोष्टी पण अडचणी म्हणून त्यांच्या समोर येतात. आणि त्यावेळी त्यांनी तो विचार करून जर तो बॅक ऑफ घेतला तर त्याचा अर्थ असा समजू नये की तो खोट्याच तक्रारी असतील. आणि खोट्या तक्रारी असल्या जरी त्याचा पर्सेंटेज जे आहे ना हे खूप कमी असू शकतं आणि त्या गोष्टीला जास्त ग्लोरीफाय न करता, त्याचा जास्त उठाव त्याला न देता, कारण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की जेव्हा आपण ह्या अशा म्हणजे 100 मधल्या 2 केसेस तशा होत असतील म्हणून त्या 2 केसेसवर फोकस करून आपण 98 केसेसवरती अन्याय करणं चुकीचं आहे. म्हणजे त्यावेळी त्या 2 महिलांनी जर चुकीची तक्रार केली आहे किंवा मुद्दामून काहीतरी खोटी तक्रार केलेली आहे तर त्याच्यावरून 98 महिला ह्या चुकीच्या तक्रारी करतात असं म्हणणं चुकीचं ठरेल. वास्तविक मी आपल्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. मुळात मुद्दा तुम्हाला तर माहिती आहे, आपल्या मर्जी संघटनेकडे वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी येतात आणि साहजिकच पुरुष वर्गही आपल्याकडे येतो आणि ज्येष्ठ नागरिकही आपल्याकडे तक्रारी घेऊन येतात. तर त्यांचं असं बोलण्याची जी रे असते की धन्यवाद आपले की आपण वेळात वेळ काढलात आणि मर्जीच्या कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन आपण जे कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 याविषयी जे मार्गदर्शन केलं, त्या संघटनेच्या वतीने आपले खूप खूप आभार. तुर्तास इथेच थांबतो. जय भारत. जय भारत.